लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं, तर आजच्या भागात आपण पाहिलं होतं की इकडे काव्याला तिचं प्रेम अनिशासमोरसुद्धा कबूल करायचं नसतं, पण अनिशा शेवटी बरोबर काव्याकडून तिचं प्रेम कबूल करून घेते. तर दुसरीकडे जीवाने आता फर्स्ट क्लास प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आता जीवाने एवढं सगळं उत्तम प्रेझेंटेशन दिलं आहे, एवढं सगळं छान झालं आहे. आता सगळं पुढे कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया. तर आता आपण पाहतो विक्रम काका हे आता विचारत असतात, सो कसं वाटलं तुम्हाला हे प्रेझेंटेशन मिस्टर बेडेकर. त्याबरोबर आता लगेचच बेडेकर हे जीवाकडे बघू लागतात. तर जीवा म्हणत असतो, सर ॲक्च्युली हे माझं पहिलं प्रेझेंटेशन होतं. मी माझं प्रेझेंटेशन अगदी मन लावून व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरीही जर यामध्ये काही कमी राहून गेलेली असेल किंवा काही तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा हवं असेल तर प्लीज तुम्ही ते मला नक्की सांगू शकता आणि मी माझ्या बाजूनी नक्की 100% प्रयत्न करेन की तुम्हाला जसं प्लॉट हवं आहे तसं सगळं बांधून देईन. त्याबरोबर मग आता मिस्टर बेडेकर उठून उभे राहतात आणि खणखणवून जीवासाठी टाळ्या वाजवत म्हणतात की नाही, उलट तू एक नंबर फर्स्ट क्लास प्लॅन सांगितला आहे जीवा. अरे इतका उत्तम प्लॅन मला कोणीही सांगू शकलं नसतं. किती परफेक्ट बांधकाम आणि किती परफेक्ट नियोजन सांगितलं आहेस तू. तर मिस्टर देशमुख, मला तुमच्या याच मुलाने माझ्या प्लॉटचं काम करावं असं वाटतं आहे, तर यानेच काम करायचं हे निश्चिंत सांगा पहिले मला. त्याबरोबर आता विक्रम म्हणतो की हो हो नक्की, माझा जीवाच तुमच्या प्लॉटचं काम घेईल. त्याबरोबर आता जर हाच तुमचा मुलगा आमच्या प्लॉटचं काम करणार असेल तर मग ही डील कन्फर्म तुमची, असं मिस्टर बेडेकर सांगतात. आता ही गोष्ट ऐकून जीवाला खूप 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 आनंद होतो. जीवा मिस्टर बेडेकरांना सांगतो की सर यू डोंट वरी, तुम्ही ज्या विश्वासाने तुमच्या त्या प्लॉटचं काम माझ्यावरती सोपवलं आहे तोच तुमचा विश्वास मी नक्की सार्थकी लावेन आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने मी तुमच्या प्लॉटचं बांधकाम पूर्ण करेन आणि अगदी कमीत कमी वेळात, जितक्या जमेल तितक्या कमी वेळात तुमचा प्लॉट बांधून तयार करून तुमच्या ताब्यातसुद्धा देईन. खरंच ट्रस्ट मी. त्याबरोबर आता इकडे रम्याला मात्र ह्या सर्व गोष्टी अजिबातच आवडलेल्या नसतात. सगळेजण जीवाचं भरभरून कौतुक करत असतात आणि हे काही रम्याला बघवत नसतं. रम्याला असं वाटत असतं की नाही, हा जीवा मुळात ह्या सगळ्याच्या लायकच नाही आहे. मग आता मुद्दामून रम्या ही जीवाला तिकडनं चालत येताना बघते आणि एका स्टाफच्या मुलाला पकडते आणि म्हणत असते की अरे थांब, काय ते पेढे वगैरे घेऊन चाललायस ते जीवासाठी, नको करू एवढं सगळं. तसंही तो जीवा या सगळ्याच्या लायक आहे का. त्यावर आता तो मुलगा विचारतो, म्हणजे मॅडम तुम्हाला काय म्हणायचं आहे. त्यावर मग आता लगेचच ती म्हणायला लागते, अरे मला हेच म्हणायचं आहे की तो जीवा मुळात या सर्व गोष्टींसाठी ना पात्रच नाही आहे. हे प्रेझेंटेशन तो त्याच्या हिमतीवर नाही जिंकलेला, हे कॉन्ट्रॅक्ट त्याने मिळवलेलं नाही आहे, तर हे कॉन्ट्रॅक्ट त्याला त्याच्या बायकोमुळे मिळाले. ते मिस्टर बेडेकर आहेत ना, ते तिच्या चांगल्या ओळखीचे आहेत आणि त्यामुळे घडलं हे सगळं. आता जीवा हे ऐकतो आणि जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह अगदी त्या एका क्षणात मावळून जातो, विस्कटून जातो. जीवाला वाटतं याचा अर्थ मी केलेले कष्ट, मी केलेली मेहनत यांना काहीच मोल नाही. हे प्रेझेंटेशन नंदिनीमुळे यशस्वी झालं. हे प्रेझेंटेशन मी केलं त्याचा काहीच फायदा घडलेला नाही आहे. नंदिनीची ओळख कामी आली आणि म्हणून मला काम मिळालं, म्हणून मला संधी मिळाली आणि त्याचं मला सोनं करता येतं. नाही, याला काय अर्थ आहे. जर माझे कष्टच नाही तर मग माझं यश तरी कसलं. मला प्रत्येक वेळी कुणाचा ना कुणाचा आधार घ्यावाच लागतो. कुबड्यांशिवाय मी काहीही करू शकत नाही असा विचार जीवाच्या मनात येतो. परत तो विचार करतो, पण नंदिनीची इथे ओळख कशी काय कामी आली असेल. त्यावर जीवाला आठवतं की मिस्टर बेडेकर म्हणाले होते, अच्छा तुम्ही तर जीवा देशमुख, तर या नंदिनी त्यांच्याशी बोललेली असणार असा विचार जीवा करतो. तर दुसरीकडे आता काव्याला अनिशा सांगत असते, हे बघ काव्या, आता संध्याकाळ झाली, आता मी निघते, पण निघता निघता तुला एक गोष्ट मात्र नक्की सांगते, तुझं पार्थ जिजूंवरती प्रेम आहे. तू कबूल कर किंवा ना कर,
तुला मनापासून ते आवडतात आणि तू कितीही नाकबूल गेलीस ना तरी हेच सत्य. आणि काव्या, आपण खूप जुन्या मैत्रिणी आहोत, त्यामुळे तू माझ्यापासून कितीही आणि काहीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरीही मला जे कळायचं ते बरोबर कळतं. त्यामुळे उगाचच्या उगाच तू माझ्यापासून लपवाछपवी करायला जाऊ नकोस. ते तुला जमणार नाही आणि परवडणारही नाही असं आता अनिशा काव्याला सांगते. काव्या म्हणते, गप्प बस गं तू अनिशा, उगाचच्या उगाच बोलायचं म्हणून तू काहीही बोलू नकोस. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ती म्हणते, मी निघते, तू विचार कर. आणि मग ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता पार्थ हा संध्याकाळी घरी निघायच्या वेळेवर जीवाला म्हणतो, जीवा अरे चल आपण सुद्धा आता निघूया, आज लवकरच जरा घरी जाऊ. अरे एवढं प्रेझेंटेशन तुझं फर्स्ट क्लास झालं आहे, घरात सगळे वाट बघत असतील आपली, चल चल लवकर निघूया. त्यावर जीवा आता पार्थला सांगतो, नाही दादा नको. त्यावर पार्थ म्हणतो, काय? त्यावर जीवा म्हणतो, अरे म्हणजे लवकर जाण्याची काय गरज, आणि माझं थोडं एक महत्त्वाचं रस्त्यात काम आहे, तर मला वेळ होईल, तू पुढे जा, मी मागून येतो. पार्थ म्हणतो, लवकर ये, आणि तो मग निघतो. त्याबरोबर इकडे रम्या ही घरी पोहोचलेली असते. रम्याच्या आनंदाला पारा उरलेला नसतो. रम्या आई 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 येते करते आणि आता वसुहत्याचे दोन्ही हात ती घट्ट पकडते आणि वसुहत्याला अगदी भिंगरी प्रमाणे गोल गोल गरागर गरागर गोल गोल फिरवते. वसुहत्या म्हणते, अगं हो 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 रम्या, अगं हो, चक्कर आली ना मला मूर्ख मुली, काय सुरू आहे तुझं? पण तुझा एवढा हा ओसांडून वाहत असणारा आनंद बघून मला एक गोष्टीचा अंदाज तर नक्की वाटतोय, तो म्हणजे जीवाला आजचं प्रेझेंटेशन फारसं काही जमलेलं नाही आहे आणि त्याला ही डीलसुद्धा क्रॅक करता आलेली नाही आहे आणि त्याची ती संधी विक्रमने काढून तुझ्याकडे दिलेली आहे, बरोबर? त्याबरोबर रम्या म्हणू लागते, चूक, एकदम चूक आहे, कारण असं काहीही घडलेलं नाही आहे. त्यावर वसुहत्या म्हणते, काय? त्यावर रम्या म्हणते, हो, तू जे ऐकलंस तेच मी म्हटलं. चूक, एकदम चूक आई, तुला जे वाटतंय तसं काहीही घडलेलं नाही आहे. उलट जीवाचं प्रेझेंटेशन एकदम टॉप क्लास होतं, फर्स्ट क्लास होतं. मिस्टर बेडेकर जीवाच्या प्रेझेंटेशनवरती एकदम इम्प्रेस होऊन गेले आणि त्यांनी जीवाला हे कॉन्ट्रॅक्ट दिलंसुद्धा. त्यावर वसुहत्या म्हणते, काय? त्यावर रम्या म्हणते, हो अगं, तू जे ऐकलंस ना मी तेच म्हटलं. जीवाचं प्रेझेंटेशन हे अगदी टॉप क्लास फर्स्ट क्लास होतं. नाव ठेवायला अशी चुटकीभरही जागा राहणार नाही अशी. पण मी अशी एक ठिणगी पेटवून आली आहे की ज्यामुळे जीवाने ज्या उत्साहाने प्रेझेंटेशन केलं होतं किंवा ज्या उत्साहाने कॉन्ट्रॅक्ट मिळवलं होतं त्या उत्साहाने आता तो हे काम नाही करू शकणार. तो स्वतःहूनच आता विक्रम मामाला सांगून टाकेल की मला हे प्रोजेक्ट, हे काम नको आहे. त्यावर वसुहत्या म्हणते, ते कसं? त्यावर रम्या म्हणते, ते तुला आपोआप पुढे कळेलच. सस्पेन्स आई, सस्पेन्स. तर दुसरीकडे काव्या ही विचार करत असते, काय करू? खरंच अनिशा म्हणते तसं माझं प्रेम कबूल करू का? इतक्यात पार्थ घरी आलेला असतो. पार्थ येतो आणि काव्याला सुद्धा गोल 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 गिरकीसने फिरवतो. त्याबरोबर काव्या म्हणते, देशमुख 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 देशमुख, थांबा, हो काय करताय हे, चक्कर आली मला. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या मी खूप 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 खुश आहे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की आजचं प्रेझेंटेशन जीवा फर्स्ट क्लास करणार आणि तेच घडलं. आजचं प्रेझेंटेशन माझ्या भावाने, जीवाने अगदी फर्स्ट क्लास आणि टॉप क्लास केलेलं आहे. आजच्या प्रेझेंटेशनमुळे जीवाला ते जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते मिळालं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे जीवाला पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची संधी मिळाली आहे बाबांसमोर. जीवा खूप खुश होता आणि जीवा खुश असला ना की मी सुद्धा खूप खुश असतो. बाबांमधलं आणि त्याच्यामधलं अंतर कमी होतं आहे, पण हे सगळं खरं तर नंदिनींमुळे झालं आहे. क्रेडिट गोज टू नंदिनी. त्याबरोबर आता लगेचच काव्या ही पार्थकडे बघून हसत असते. पार्थ म्हणतो, काव्या काय हो, काय झालं? तुम्ही असं एकटक बघून हसताय का माझ्याकडे? त्यावर काव्या म्हणत असते, देशमुख बघते भावाच्या आनंदात आनंद होणारा मोठा भाऊ, बघते आपल्या यशापेक्षाही जास्त भावाच्या यशात सुख बघणारा भाऊ. त्याबरोबर पार्थ म्हणतो, काव्या अहो असं काय बोलताय? मी खरंच बोलतो, मला माझ्यापेक्षा जास्त कायम जीवाचं कौतुक वाटतं. म्हणजे हे कुणाला ऑड वाटेल ऐकायला, पण त्यावर काव्या म्हणते, नाही, मला अजिबातच ऑड नाही वाटत, कारण नंदिनी ताईचं सुद्धा असंच आहे, माझ्यात तिला तिचा आनंद जास्त सापडतो. बाय द वे तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी कॉफी घेऊन येते.
त्याबरोबर पार्थ होकार देतो आणि आवरायला जातो. तर इकडे नंदिनी जीवाची वाट बघत असते. नंदिनी विचार करते, हे काय, पार्थ घरी आले तरी अजून जीवांचा पत्त्या कसा नाही. बाबासुद्धा आले, कधी नव्हे ती रम्याही घरी आली, पण अजूनही जीवा घरी आलेले नाही आहेत. जीवा राहिले तरी कुठे, असा विचार ती करत असते. आता पार जेवणाच्या वेळा होतात, सगळ्यांची जेवणं होतात आणि जेवून खाऊन सगळीजणं आपापल्या रूममध्ये झोपायला जातात, तरीही अजून जीवाचा पत्त्या नसतो. नंदिनी मात्र जीवाची वाट बघत जेवायची सुद्धा थांबलेली असते. ती विचार करते की जीवा आले की मस्त जीवांबरोबरच जेवेन. आज त्यांचं प्रेझेंटेशन सक्सेसफुल झालं आहे म्हटल्यावर त्यांच्या आनंदाला काही पारा उरलेला नसेल. आज नुसतं त्यांना काही ना काहीतरी सांगायचं असेल. तर इतक्यात घरात जीवा आलेला असतो. जीवाला चालण्याची सुद्धा शुद्ध नसते. जीवा फुल दारू पिऊन आलेला असतो. तो पूर्ण नशेत असतो. त्याला तो काय बोलतोय, कुठे चालतोय, कुठं उभा आहे याचंसुद्धा भान नसतं. आता नंदिनी जीवाला बघते आणि तिला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो. नंदिनी जीवाकडे येते आणि जीवाला म्हणते, जीवा आहो, आणि ती जीवाला सावरत बेडरूममध्ये घेऊन जाते. तर दुसरीकडे रात्री पार्थ झोपल्यावर काव्या हे विचार करत असते, काय करू, मी पार्थना छान असं सरप्राईज देऊ आणि प्रपोज करणार मी पार्थना प्रपोज, असं ती ठरवते. तर दुसऱ्या दिवशी आता जेव्हा जीवा उठतो, जीवाचं डोकं जड झालेलं असतं. तर काव्या नंदिनी ही त्याच्या समोर उभी असते आणि नंदिनी आता जीवावर खूप चिडलेली असते. ती जीवाला विचारते, जीवा, काल इतका आनंद झाला होता तुम्हाला की तुम्ही घरच्यांबरोबर आनंद साजरा करायचा सोडून दारू प्यायलात. त्यावर जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी हे बघ, ते कारण नाही आहे आणि काल जे काही झालं त्यासाठी सॉरी. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा, माझ्याकडे तुमच्या सॉरीसाठी काही उत्तर अपेक्षित नाही आहे. फक्त मला तुम्ही हे सांगा की काल तुम्ही दारू का प्यायलात, सांगा ना जीवा, मला तुमच्याकडनं उत्तर हवं आहे. इतका आनंद झाला तुम्हाला की तुम्ही घरी येऊन आम्हा सगळ्यांबरोबर साजरं करायचं सोडून दारूबरोबर साजरा केलात. आनंदाच्या क्षणी दारू पिणाऱ्यांपैकी एक तुम्ही नक्कीच नाही आहात. मग काय झालं होतं, का प्यायलात तुम्ही काल दारू? मग जीवा सांगतो, कारण हे कॉन्ट्रॅक्ट मला माझ्या मेहनतीच्या बळावर मिळालेलं नव्हतं, तर हे कॉन्ट्रॅक्ट मला माझ्या बायकोच्या म्हणजेच तुझ्या ओळखीच्या जीवावर, मेहरबानीवर मिळालं होतं आणि या गोष्टीचं दुःख मला सहन नव्हतं होत. त्यावर नंदिनी म्हणते, काय माझी मेहरबानी? जीवा हो, काय बोलताय तुम्ही हे सगळं? प्लीज मला कळेल अशा भाषेत सुटसुटीत शब्दात समजावून सांगाल का? नाही म्हणजे जितक्या व्यवस्थित भाषेत तुम्ही मला सांगाल ना, तितकंच मलाही बरं पडेल आणि तुम्हालाही सोपं जाईल. लवकर बोला. त्याबरोबर जीवा म्हणतो, मिस्टर बेडेकर यांना तू पहिल्यापासून ओळखत होतीस ना, तूच त्यांच्याशी बोललीस ना, म्हणूनच त्यांनी मला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं, बरोबर ना? मिस्टर बेडेकरांनी तुझ्या ओळखीवर तुझ्या नवऱ्याला काम दिलं. त्याबरोबर नंदिनी म्हणते, कोण म्हणालं तुम्हाला? नाही हो, मिस्टर बेडेकर माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत, कारण ते आनंद निवासचे खूप चांगले डोनर आहेत. आनंद निवाससाठी ते नेहमी देणगी देत असतात आणि म्हणून मी त्यांना कॉल केला होता आभार मानण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी. काल घरी आशाताई येऊन गेल्या आणि त्यांनी आनंद निवासला जे जे देणगी देतात ना, त्यांची यादी मला दिली. त्याच्यामध्ये त्यांचा नंबर होता. तेव्हा मी त्यांना फोन केला आणि तेव्हा मी त्यांचे आभार मानले. माझ्या आणि तुमच्या कामाचा संबंध कुठेही नव्हता, कळलं का तुम्हाला? तर दुसरीकडे आता पार्थ हा दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायला निघालेला असतो. पार्थ हा काव्याला सांगत असतो, काव्या चला मी निघतो, मला यायला आज जरा वेळ होईल. त्यावर काव्या म्हणते, बरं ठीक आहे. आता पार्थ ऑफिसला गेल्यावर काव्या ही ठरवते, आज रात्री पार्थना अनायसे यायला उशीर होणार आहे, म्हणजे मला सगळी तयारीसुद्धा करून ठेवायला वेळ मिळेल. एकदा का आज पार्थ आले की पार्थसमोर मी माझं मन व्यक्त करेन आणि माझ्या मनातलं प्रेम, माझ्या मनातल्या भावना सर्व पार्थना बोलून दाखवेन. जवळपास 3 ते 4 महिने जास्त पार्थनी माझा त्रास, माझा राग, माझी चिडचिड, माझा इगो सगळं सहन केलं. मग जर त्यांनी एवढं सगळं माझ्यासाठी सहन केलं आहे, तर आता जर माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, तर ही गोष्ट मी त्यांना सांगायला हवी, कबूल करायला हवं मी प्रेम माझं. त्याबरोबर आता रात्री पार्थ हा ऑफिसवरनं घरी आलेला असतो आणि रात्री जेव्हा पार्थ ऑफिसवरनं घरी येतो तेव्हा आता तो बघतो तर काय, खोलीत कोणीच नाही आहे. खोलीचा दरवाजा बंद आहे. खोलीत अंधार भुडूक आहे. पार्थ दरवाजा उघडतो आणि पहिलं
लाईटीचं बटन चालू करतो. आता लाईट तर लागत नाही. पार्थला वाटतं अरे अख्ख्या घरात लाईट आहे, मग माझ्याच खोलीतली लाईट कशी काय गेली. आता काव्याने मुद्दामून लाईटचं सेटिंग ऑफ करून ठेवलेलं असतं. त्याबरोबर आता पार्थ पंख्याचं बटन लावून बघतो. पंखा चालू होतो. पार्थ पंख्याखाली येऊन उभा राहतो आणि पार्थवरती गुलाबांच्या फुलांचा वर्षाव होतो. त्याबरोबर आता काव्या अलगद मागून एक बटन दाबते आणि खोलीमध्ये छान लाईटिंग पेटते. त्याबरोबर आता पार्थ ती सगळी लाईटिंग बघतो आणि बघतच राहतो. समोरून हातावर एक छोटीशी मेणबत्ती आणि गुलाबाचं फूल घेऊन काव्या पार्थ समोर येते. त्या मेणबत्तीच्या प्रकाशात काव्याला पार्थचा चेहरा आणि पार्थला काव्याचा चेहरा फक्त दिसत असतो. मग काव्या आता पार्थला म्हणते, तुमच्यासमोर एक अशी गोष्ट होणार आहे जी तुम्हालासुद्धा अनपेक्षित असेल पार्थ. त्याबरोबर पार्थ म्हणतो काय. त्यावर काव्या म्हणते तुम्ही बघाल. आणि मग काव्या पार्थसमोर गुडघ्यांवर बसते. पार्थ काव्याला गुडघ्यांवर बसलेलं बघून म्हणतो, काव्या हो काय सुरू आहे तुमचं, काय होतं आहे तुम्हाला. त्यावर काव्या पार्थला म्हणते, आज तुम्ही गप्प बसा. आज तुम्ही काहीच नाही बोलायचं देशमुख. आज फक्त मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार. आणि मग गुडघ्यांवर बसून काव्या पार्थला म्हणत असते, आय लव्ह यू पार्थ. माझं तुमच्यावर प्रेम आहे खरंच. आय लव्ह यू. डू यू लव्ह मी. त्याबरोबर आता पार्थ जेव्हा काव्याच्या तोंडून आय लव्ह यू असं ऐकतो तेव्हा पार्थच्या आनंदाला पारा उरलेला नसतो. पार्थ खूप खुश होतो. पार्थ काव्याला येस म्हणतो आणि उठवून मिठी मारतो. त्याबरोबर आता इथे काव्या ही पार्थला म्हणते, प्लीज बसा ना. पार्थ आणि काव्या सोफ्यावर बसतात. काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख थँक्यू 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 सो मच. थँक्स अ लॉट. पार्थ विचारतो, पण कशासाठी. त्यावेळी काव्या म्हणते, माझ्यातली जुनी काव्या शोधून परत आणण्यासाठी. पार्थ म्हणजे आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्या परिस्थितीत मी जितकी चिडचिडी झाले होते, मी जितकी रागीट झाले होते, तितकंच खरं तर तुम्हीसुद्धा चिडचिडे व्हायला हवे होते. तुम्हीसुद्धा माझा रागराग करायला हवा होता. पण तुम्ही तसं काहीही न करता उलट तुम्ही प्रत्येक वेळी मला समजून घेतलं, माझी साथ दिली, माझी बाजू घेतली. प्रत्येक वेळी तुम्ही मला सांभाळलं, माझं मन राखण्याचा, जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केलात. खरंच तुमच्यामुळे माझ्यातली जुनी काव्या सापडायला मला खूप मदत झाली. जर तुम्ही माझ्या आयुष्यात नसतात, तुमच्या व्यतिरिक्त जर दुसरा एखादा मुलगा माझा नवरा म्हणून माझ्या आयुष्यात आला असता तर हे सगळं शक्य झालं नसतं. पण तुम्ही मला खूप समजून घेतलं, तुम्ही मला खूप सपोर्ट केलात देशमुख. आणि या सर्व गोष्टींसाठी खरंच थँक्यू सो मच. आणि खरंच मी नाही तर तुम्ही खूप ग्रेट आहात. आणि मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखा नवरा, तुमच्यासारखा लाईफ पार्टनर मिळाला. आता तुमच्यासारखा लाईफ पार्टनर मिळाला असं वाक्य जेव्हा काव्या म्हणते तेव्हा पार्थ म्हणतो, जर तसं असेल तर मी सुद्धा खूप लकी आहे काव्या की मला तुमच्यासारखी जीवनसंगिनी मिळाली, जी प्रत्येक पावलावर माझ्यासोबत आहे, जी माझ्या सुखापेक्षा जास्त दुःखात माझ्या पाठीशी उभी राहते. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला विचारते, तुम्हाला कोण बोललं हे सगळं. त्यावर मग जीवा सांगतो की मी रम्याला एका एम्प्लॉईबरोबर बोलताना ऐकलं. मग नंदिनी आणखीन चिडते आणि जीवाला म्हणते, ती रम्या कशी आहे तुम्हाला माहीत नाही आहे का. तुम्ही काहीतरी चुकीचं करावं हीच तिची इच्छा होती आणि म्हणून तिने हे सगळं मुद्दाम केलं. त्याबरोबर मग जीवा याच्या लक्षात सर्व गोष्टी आलेल्या असतात आणि त्याचं सगळं कन्फ्युजन क्लिअर झालेलं असतं. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.